नामांकित रॉयल अकॅडमीची शाखा विट्यात श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या माध्यमातून सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात दमदार एंट्री केली आहे। बुधवानी कुटुंबियाची सर्वच क्षेत्रातील वाटचाल प्रेरणादायी आहे। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीतून अनेक गुणवत्ताधारी व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतील असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी काढले। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या डॉक्टर मेघा गुळवणी यांच्या हस्ते झाला। त्यावेळी ते बोलत होते। माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, राजलक्ष्मी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी, संचालक प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अकॅडमीचा शुभारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झालाय। यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले, बुधवानी कुटुंबीय आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। हा जो कार्यक्रम होता तो ॲक्च्युअली माझ्या दृष्टिकोनातून माझा घरगुती कार्यक्रम होता, कारण की आमच्यापेक्षा वयाने मोठे असणारे सगळे चौघ भाऊ राजलक्ष्मी ग्रुपमधले त्या कुटुंबाची चढ उतार जीवनातली आणि आत्ताची त्यांची जी स्टेज आहे, कधी आपण सगळ्यांनी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं। इतकं मोठ्या प्रमाणात या चौघांनी एकत्रित येऊन एका विचाराने एकत्रित राहून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आमचे दादा म्हणजे त्यांचे वडील आणि आमच्या भाभी म्हणजे त्यांची आई, त्या दोघांचा नामोल्लेख मी आवर्जून करतो की त्यांनी दिलेले संस्कार आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत। तुम्ही ह्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलाय ना, तर मी एक तुम्हाला नक्की सांगेन, तुम्हाला इथं गुणवत्तापूर्ण शिक्षण दाभोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळेल का? 100% मिळेल। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कारणासाठी इकडे ऍडमिशन घेतलंय, तुम्हाला भविष्यामध्ये जी व्हायचं आहे आणि डॉक्टर, इंजिनियर आणि काय मोठ्या ह्याच्यापेक्षा व्हायचं आहे ते 100% घडा। पण त्याबरोबरीनं एक संस्कारक्षम कुटुंब कसं असतं, संस्कारक्षम लोक कशी वागतात आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी त्यांच्या मनामध्ये नेहमी तडप असते, हे बघायला तुम्हाला ह्या कालावधीत मिळेल। मी ह्या अकॅडमीबद्दल सांगेन की ह्यातल्या प्रत्येकाला तुमच्या फॅमिलीशी अटॅचमेंट निर्माण करतील, तुमच्याशी अटॅचमेंट निर्माण करतील, तुमच्या कुठल्याही अडचणीने उभा राहू शकतील। पैसा मिळवणं हा याच्याचा उद्देश नाही, कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांची सुरुवात झाली। आपण जे करतो त्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे कष्ट करावी तयार असणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणतात ना की एक का विचाराचे जे समदुःखी, समव्यसनी, समज्ञानी आणि सगळे जे लोक लगेच एकत्र येतात, हे दोघं तसेच आहेत की खडतर परिस्थितीतून पुढे आलेले, ते दोघं एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे राजलक्ष्मी रॉयल झालेलं आहे। त्यामुळे 100% विद्यार्थ्यांना तुम्ही नशीबवान आहात की चांगलं व्यासपीठ तुम्हाला मिळेल आणि स्वतः चांगलं गुणवत्तापूर्ण तुम्हाला एक शिक्षण मिळेल। वर्षभरामध्ये 2 वर्षांमध्ये आता जसं दोघांचा आपण सत्कार केला इथे, तसं भविष्यामध्ये आणखी ही संख्या वाढत जाईल आणि मी तर असं म्हणेन जेवढे ऍडमिशन्स घेतील ना ते सगळ्यांचा सत्कार करायचा योग आमच्या हस्ते यावा। डॉक्टर शंकर बुधवाणी यांनी श्री राजलक्ष्मी मेडिकल अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या माध्यमातून अल्पावधीतच पश्चिम महाराष्ट्रातील औषध व्यवसाय क्षेत्रात आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या आणि सचोटीच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय। अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो। या अकॅडमीमुळे विटा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली। केवळ पैसे मिळवणे हा या अकॅडमीचा उद्देश नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हाच उद्देश या अकॅडमीचा आहे। जे काही करायचे ते गुणवत्तापूर्ण करायचे हा त्यांचा अट्टहास असतो। त्यामुळे इतर व्यवसायाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आपला नावलौकिक निर्माण करेल। अकॅडमीसाठी आदर्श शैक्षणिक संकुलातर्फे लागेल ती मदत करू। डॉक्टर मेघा गुळवणी यावेळेस म्हणाल्या, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। सगळ्यापेक्षा ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। म्हणजे कितीही बाकीचं दान दिलं तरी ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे असं याला म्हटलं जातं। अशा ह्या मंदिराचा शुभारंभ आज झालाय। अतिशय छान शंकरजी तुम्ही हे सगळं उभं केलेलं आहे। अकॅडमी चांगल्या प्रकारची आत आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी इथं आपल्याला एक अशी जाणवते की जी एक कुठल्याही चांगल्या कार्यासाठी खूप महत्त्वाची असते। आणि आज ह्या अकॅडमीचं उद्घाटन करताना इथून जे आजपर्यंत झालेलं काम आहे ते अतिशय चांगलं आहे। ह्या 2 मुलांनी एक चांगला पाया रचला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या उद्देशानं ही अकॅडमी सुरू झालेली आहे आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं आमचं सहकार्य तर आहेच आहे। आम्ही मॉडर्नचं टायअप ह्या संस्थेशी केलेलं आहे आणि त्यामुळं आमच्याबरोबर आम्ही जे काम गेली अनेक वर्ष करतोय। सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला
तुम्हाला कशात वाटतं असं जर मला कुणी विचारलं तर अर्धा तास वर्गात जाऊन एक लेक्चर दिलं मुलांना की त्याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही. आपण शिकवल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात, जे बदलत जात असतात, ते बघणं हे शिक्षकाच्या आयुष्यातलं खूप मोठं आणि अनमोल स्थान असतं. आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीने श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची टाईप केलेला आहे. डॉक्टर शंकर बुधवाणी यांची शिक्षण क्षेत्राशी असणारी तळमळ दिसून येते. यानंतर डॉक्टर शंकर बुधवाणी म्हणाले, 11वी-12वी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE, CET परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर यांसारख्या शहरात जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय होत होती. रॉयल अकॅडमीची शाखा विट्यामध्ये आणण्याचं आदरणीय दाभोळे सर आणि त्यांची टीम जी गेले 7 वर्ष कराडमध्ये नेत्रदीपक निकाल देत आहेत. सगळ्यांनी मगापासून ऐकलंय, आपल्या समोर आज प्रसाद आणि प्रणव असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 99% 97% घेऊन IIT कानपूर आणि NIT सुरतला ऍडमिशन मिळवलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे की अशी अकॅडमी विट्यामध्ये आपण आणतोय आणि त्या अकॅडमीचं विश्वास ठेवून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छिणार आहेत तर मी एकच आज त्या अकॅडमीचा एक भाग म्हणून आश्वासन देतो. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड जरी असलं, स्पर्धात्मक जरी हे युग असलं तरी संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. सगळ्यांना माहिती आहे. मन आहे, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथौड़े की मार तो कोई पत्थर भी भगवान नहीं होता. ज्या मूर्तीला आपण पूजतो त्यांनाही वेदना सहन करावं लागतात. आपण तर माणसं आहे, लहानपणापासून संघर्ष आपण बघतोय. कॉम्पिटिशन सगळ्यांनाच आहे, पण जे कॉम्पिटिशनला सकारात्मक पद्धतीने घेतात, पॉझिटिव्हली घेतात, कॉम्पिटिशन सगळ्यांनाच आहे, आपल्याला एकट्याला नाही आहे, त्या भावनेतनं काम करतात, त्यांच्यासाठी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे दरवाजे कायम उघडे आहेत. पहिल्या दिवसापासून स्पर्धात्मक परीक्षेची तयारी, नुसती स्पर्धात्मक परीक्षेची तयारी नाही तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय आज काय आत्मविश्वासाने प्रणव बोललाय, प्रसाद बोललाय. पालकांना आवर्जून लक्षात आलं असेल की बऱ्याच वेळा आपले विद्यार्थी हुशार असतात पण काही कम्युनिकेशन स्किल नसतं किंवा कॉन्फिडन्स नसतो. मी त्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो, इट्स नॉट ओनली अबाउट अकॅडमिक एक्सलन्स. Rajlakshmi Royal Academy is about academic excellence with overall personality development of your candidate. It's surely about all that. Your candidate will face all the competitive exams sportively, confidently, with stress-free environment. Not only that, कुठल्याही क्षेत्रात जाऊ देत तो तिथल्या अकॅडमी नंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये, त्या युनिव्हर्सिटीमध्ये विचारणारच कुठून आलाय आणि कुठल्या अकॅडमीतून आलाय. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये या 2 वर्षात निर्माण करण्यासाठी आदरणीय दाभोळे सर आणि त्यांची टीम सज्ज आहे. प्रचंड नेत्रदीपक निकाल आहेत. देयर आर ओनली 2 इम्पॉर्टंट डेज इन द लाईफ. इट इज सेड 2च दिवस महत्वाचे आहेत. द डे यू आर बॉर्न अँड द डे यू अंडरस्टँड व्हाय. Rajlakshmi Royal Academy will surely help you know the reason of your life, the purpose of your life. तुमच्यामध्ये काय आवडी-निवडी आहेत, तुम्हाला कुठला सब्जेक्ट आवडतो, तुम्हाला करिअरला काय योग्य आहे, ही 100% आमची टीम तुम्हाला सांगून तुमचं करिअर मार्गदर्शन करून तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी काम करेल. एक चांगल्या संस्कारांची मुहूर्तमेढ इथूनच घालून देणार, संस्कारमय शिक्षण तुम्हाला देणार, संस्कारमय आत्मविश्वास देणार. तुम्ही आयुष्यामध्ये अकॅडमिक्स मध्ये एक्सेल होणारच. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि आपल्या विटा शहरातच अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अकॅडमीची श्री राजलक्ष्मी ग्रुप आणि रॉयल अकॅडमीचे संचालक प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. इथं गुणवत्ता हेच संस्कार व यश हीच परंपरा हे आमच्या अकॅडमीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे गुणवत्तेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाणारा सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना करिअर विषयक योग्य मार्गदर्शन करून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. यानंतर प्राध्यापक महेंद्र धाबुगडे म्हणाले, रॉयल अकॅडमीला गेल्या 7 वर्षाची उज्ज्वल निकालाची परंपरा आहे. या अकॅडमीतील अनेक विद्यार्थी 11वी-12वी स्पर्धा परीक्षा, JEE, NEET, MHCET मध्ये नेत्रदीपक यश मिळवून भारतातील नामांकित IIT कॉलेजमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला आहे. रॉयल अकॅडमी
2013ला सुरू झाली, त्या 3-4 विद्यार्थ्यापासून सुरू झाली. आज बऱ्यापैकी 4 अंकी संख्या असलेली विद्यार्थी असलेली एक अकॅडमी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी नाव झालेलं आहे. ते नाव होत असताना एकाच गोष्टीमुळे नाव झालेलं आहे की जी आमची सगळ्यांची डेडिकेटेड टीम आहे. डेडिकेशन असेल तरच यश मिळतं. प्रसाद आणि प्रणव तुमच्या समोर उदाहरण पूर्णपणे लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीपासून शेवटपर्यंत रॉयल अकॅडमीमध्ये 2 विद्यार्थी जे कन्सिस्टंटली काम करत होते ते हेच 2 विद्यार्थी. कन्सिस्टंटली, जसं पाकिस्तान सांगितलं की कासवासारखं थांबायचं नाही. इंतजार करने वालों को उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. त्यांनी जर वाट बघितली असती ना की लॉकडाऊन कधी संपायचं, मग डेट कधी डिक्लेअर व्हायच्या, त्यांना आज यश मिळालं नसतं. 2013 साली सुरू झालेला क्लास हा अल्पावधीत खूप चांगले विद्यार्थी संख्या गोळा करतो, तेव्हा त्याला शत्रू पण तेवढेच निर्माण होतात. म्हणून कोणी पोलिसात तक्रार करून की रॉयल अकॅडमीचा ऑफिस चालू आहे तिथं मुलांना शिकवतायत म्हणून आम्ही प्रणवला आत बसवायचं आणि बाहेरून कुलूप लावायचं. प्रणव सकाळी 7:30ला यायचा, रात्री किती पण वाजेपर्यंत बसायचा, किल्ली तोच घेऊन जायचा, ऑफिस उघडायला तोच यायचा. आमची शूटिंग चालायचं. हे कशासाठी सांगतो की इथं बसलेल्या पाठीमागच्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमचे ड्रीम्स पाहिजे. विद्यार्थ्याचं जर ध्येय असेल, विद्यार्थ्याची कष्ट करायची तयारी असेल तर आम्ही उभा राहतो. का तर ज्या वेळेला आम्हाला अशी आवश्यकता होती आमच्यासाठी पण कुणीतरी उभा राहिलेलं. ती जाणीव आम्हाला चौघांना होती म्हणून आम्ही चौघांनी ठरवलं की ह्या विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. विद्यार्थ्यांनी आज त्यांचं स्वतःचं भवितव्य घडवत असताना बाकीच्यांना पण प्रेरणा दिली. 4 विद्यार्थ्यावर सुरू झालेली रॉयल अकॅडमी 1000 विद्यार्थ्यावर जर जात असेल, इथं तर आता 25, 30, 40 ऍडमिशन व्हायला लागले. मग हे कुठं जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला 1.5-2 वर्षानंतर अजून एक निकाल लागेल, इथंच आपण कार्यक्रम घेऊ, त्यावेळेला पुन्हाच तर सत्कार होत असेल तर तुमचा सत्कार व्हायचा का तुम्ही टाळ्या वाजवायच्या का तुम्ही दुसऱ्याच्या मध्ये आमच्या क्लास एक मुलगा अमुक एक मुलगा तो IITत गेला का तुम्ही स्वतः जायचं हे जर ठरवा. आणि जर ठरवलं असेल तर फक्त पेशन्स ठेवा. रिझल्ट आलाय 2 वर्षानंतर, तुमचाही रिझल्ट 2 वर्षानंतर येणार आहे. जी मुलं 11वी 12वीला आहेत त्यांचा 1 वर्षानंतर आहे. फक्त फेथ पाहिजे. तुमचा खेळ म्हणजे काय? तुमचं शिक्षण. आमचा खेळ म्हणजे काय? आमचं शिकवणं. आणि आमचं शिकवणं हे आमचं काम नाही, आमचं शिकवणं हे आमचं जगणं. आम्ही शिकवलं नाही तर जगणार नाही. ह्या विचारांचे 4 टीचर तुम्हाला देतो. शिकवलं नाही तर जगणार नाही. आमचे आई वडील आमचा खेळ पाहतात म्हणून आम्ही चांगलं शिकवतोय. तुमच्या आई वडील तुमचा खेळ पाहायचा असेल चांगलं शिका. तुम्हाला गरज असेल आई वडिलांची तर शिका. आज प्रणवच्या वडिलांना अश्रू अनावर झाले, प्रसादच्या आजोबांचं सुद्धा डोळ्यात पाणी आलं. भविष्यात तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येण्यासारखं जर सुख बघायचं असेल तर रॉयल अकॅडमीत प्रवेश घेतला असेल तर कंटिन्यू राहा, घेतला नसेल तर आमच्या सोबत या. त्यामुळे रॉयल अकॅडमीच्या आजवरच्या उज्ज्वल आणि नेत्रदीपक निकालाची आणि यशस्वी विद्यार्थ्यांची परंपरा पाहता पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित अशी रॉयल अकॅडमी आहे. या अकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत मिळवलेल्या अव्वल गुणांमुळे त्यांना अनेक नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्या खानापूर तालुका परिसरातील विद्यार्थ्यांना 11वी 12वी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE, CET परीक्षेसाठी आपल्या विटे शहरातच अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आपल्या भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना घर बसल्या जागतिक पातळीवरचे अव्वल दर्जाचे अत्याधुनिक शिक्षण श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमुळे सुलभरित्या मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने महाविद्यालयीन जीवनातच योग्य करिअर विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे. यावेळी प्राध्यापक अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक प्रोत्साहनपर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा चे डायरेक्टर बुधवानी सर, आमचे कराड ब्रँचचे आदरणीय डायरेक्टर दावले सर, तर उपस्थित असलेले 2 आमचे हिरे आणि त्या हिऱ्यांना पाहण्यासाठी आणि तशीच मोठी काहीतरी भांगडे मारण्यासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि ती स्वप्न उराशी बाळगून ती नजरेत काहीतरी पकडून वेड्यापिशा ध्येयानं धावणारे सगळे पालक. निमित्त सुद्धा दसराचा आपला घरगुती जो सण आहे तो आपण थोडासा बाजूला ठेवून राजलक्ष्मीच्या एका शब्दाला मान देऊन इथं उपस्थित राहिलेला. सक्सेस म्हणजे काय असतं आणि करिअर म्हणजे काय असतं हे रॉयल अकॅडमीमध्ये सांगत असताना मी फक्त एवढंच सांगेन. आज बनपुरी गाव माहीत असेल काही जणांना, नागबाच्या पायथ्याशी असणारं पाटण तालुक्यातलं बनपुरी गाव, त्या बनपुरी गावातून चांदोलीच्या जिथं धरण आहे, तयार धरण बांधलेलं आहे, त्या धरणापासून एका विद्यार्थ्याला
विट्याच्या राजलक्ष्मीला आणावं लागतं इथं, त्या विद्यार्थ्याचं कौतुक हेच आहे की आपण तिथून त्याला इथपर्यंत आणतोय, त्याचा मान जो करतोय तो मान फक्त तो त्याचा मान नाहीये, इथं उपस्थित असणारे सगळे विद्यार्थी जे आहेत ती स्वप्न मुलाशी आपण ज्यावेळी बाळगतो ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड. आज तुम्हाला दिसतंय की एका विद्यार्थ्याला एक शिक्षक इथपर्यंत आणतोय. अजून एक इथं रिझल्ट मी आवर्जून सांगतो, आपल्या रॉयल अकॅडमीचा आज अनुषंगाने आहे त्या विद्यार्थ्याला अजिंक्य देसाई नावाचा विद्यार्थी आहे. तुम्ही ज्यावेळी करिअर निवडताय ना, ते करिअर निवडत असताना तुम्हाला तुमच्यामधले इनबिल्ट गट्स माहीत असायला पाहिजे. तुम्हाला बघायचे असतील तर रॉयल अकॅडमीमध्ये जॉईन व्हा. 6 महिन्यामध्ये रॉयल अकॅडमी तुम्हाला सांगते की तू हे अचीव करू शकतोस 6 महिन्यामध्ये, आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सिस्टीमची जोड देते. सक्सेस तुमचाच आहे. तुम्हाला सिस्टीमची साथ कोण देईल? रॉयल अकॅडमी. विद्यार्थ्यांना तुम्हाला कॅलिबर असेल तो विद्यार्थी इथं येईल, ज्याला बरंच काही जमत नाही तो पण इथं येईल, ज्याचा मॅथ चांगला आहे तो पण इथं असेल, ज्याचा थेरॉटिकल कन्सेप्ट चांगला आहे तो पण इथं असेल. की 2 3 4 5 जण 10 जण विद्यार्थी एकत्र बसतील, ग्रुप स्टडी करतील. तुम्हाला या मोठ्या अचिव्हमेंट करायचे असतील तर एका कोणता फक्त एकटा अभ्यास करून उपयोग नाहीये, तुम्हाला ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे. कारण की बऱ्याचशा कन्सेप्ट अशा असतात की कुठला IIT सुद्धा तुम्हाला टीच करू शकत नाही, तशा कन्सेप्ट तुमच्या एकमेकांच्या डिस्कशन मधून क्लिअर होत असतात. मला एवढंच सांगायचं आहे या उद्देशाने इथं त्या ओपनिंगच्या उद्देशानं की तुम्ही रॉयल अकॅडमीमध्ये विश्वास ठेवत असताना तुमचं एक बोट द्या फक्त. तो विश्वास ठेवा, तो फेट ठेवा. विश्वास ठेवायचा मी तुम्हाला आता सांगू शकतो, मी रिझल्ट आज तुम्हाला करायचा दाखवू शकतो. तुमचा रिझल्ट आपल्याला काढण्यासाठी 2 वर्ष अतिशय चांगली मेहनत घ्यायची आहे. ती मेहनत घेण्यासाठी इथं आपला सगळा स्टाफ, रॉयल अकॅडमीचा सगळा स्टाफ, बुधवानी सर सगळे तयार आहेत. फक्त आता तुम्ही तयार व्हायचं आहे. कारण की हा ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचा शिरोबिंदू त्रिकोण आहे, त्रिकोणाचा शिरोबिंदू विद्यार्थी आहे. राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आज तुम्हाला 100% ग्वाही देते की आम्ही कुठेही कमी पडणार नाही. यावेळी उपस्थितांचे स्वागत नेवंदराम बुधवानी, वासुदेव बुधवानी, मोहन बुधवानी, डॉक्टर शंकर बुधवानी, सचिन बुधवानी यांनी केले. यावेळी डॉक्टर प्रशांत दाते, ॲडव्होकेट महेश शानभाग, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळीकर, माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अजित गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, युवा नेते संजय सपकाळ, संग्राम माने, नगरसेवक ॲडव्होकेट विजय जाधव, माजी सभापती अविनाथ चौथे, माजी नगरसेवक महेश कदम, विघ्नहर्ता युथ क्लबचे संस्थापक भालचंद्र कांबळे, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, विकास जाधव, माधव रोकडे, विनोद पाटील, शंकर मोहिते, पांडुरंग पवार, महेश बाबर, प्राध्यापक NP खर्जे, मिकी सिंधी, भूषण राजमाणे, राजू मुल्ला, असलम मुल्ला, गणेश सुतार यांच्यासह सांगली जिल्ह्यासह विटा शहरातील वैद्यकीय, मेडिकल व कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लढणारे भरपूर मुलं असतात. मी तर असं पण मानतो की आमच्या क्लासमधला सगळ्यात हुशार मुलगा मी नव्हतो ना, आज पण आहे. पण जेव्हा मला दावडे सर म्हणायचे ना, लढते रहो प्रसाद, एक दिन तुम्हाला भी आएगा, त्या दिवशी मी ठरवलं की भले जगात मला 100 जण म्हणू दे की तुझं क्रॅक होणार नाही IIT, पण दावडे सरांचं स्वप्न आहे ना एक IITN बरोबर फोटो काढायचं, ते मी पूर्ण करून दाखवणार. हे 2 वर्षात मी एक गोष्ट शिकलो की तुम्ही भले सगळ्यात इंटेलिजंट नसाल, ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी नसल्या तरी सुद्धा एक गोष्ट आहे जी तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जाऊ शकते, ते म्हणजे लास्ट मुवमेंट पर्यंत फाईट मारा. लास्ट मुवमेंट पर्यंत पेपर येतो पर्यंत फाईट करत राहा, सोडायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही हार मानाल ना, त्या दिवशी तुम्हाला माहिती नाही तुम्ही सक्सेसच्या किती जवळ उभं राहिलाय. जब अंधेरा सबसे गहरा होता है समझ लेना सुबह तभी होने वाली है. बस लास्ट मोमेंट तक फाइट मारते रहो और एक दिन जरूर तुम्हाला आएगा. जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही मेहनत आहे. पैशाची इन्व्हेस्टमेंट त्यासमोर काहीही मोल दाखवत नाही. तुम्ही कितीही रुपयात इन्व्हेस्ट करा, जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही मेहनत आहे. माझं नाव प्रणव चंद्रकांत आबेगावकर. मी रॉयल फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतलेलं मे महिन्यात. त्याच्या आधी माझे खूप सारे प्लॅनिंग होते की मी कुठला वेगळा मोठा क्लास जॉईन करीन, इकडे जाईन तिकडे जाईन, माझं सक्सेस होईल. पण जेव्हा मी मे महिन्यात आलो तेव्हा मी रॉयल अकॅडमीमध्ये आल्या 5व्या दिवशी ठरवलेलं की मी रॉयल जॉईन करणार आहे. तर सरांचं इम्प्रेशनच एवढं माझ्यावर होतं, म्हणजे मला त्या 5 दिवसात कळलेलं की आपल्याला कुठं सक्सेस भेटणार असेल तर ते इथं भेटणार आहे. नंतर फाउंडेशनला चालू होतं. फाउंडेशनला सरांनी आमचं एवढं बेसिक क्लिअर करून घेतलेलं की आम्हाला त्यावेळी पण एक दोन क्वेश्चन मेन्स ॲडव्हान्सचे पण सॉल्व्ह होत होते. मग तिथून पुढे माझी रॉयलची जर्नी चालू झाली. रॉयलच्या फाउंडेशनला असताना कार्यक्रमाला सरांनी एक डायलॉग मारला की एक झुलता पूल असतो, त्या पुलावरून वडील आणि मुलगी दोघंजण निघालेले असतात. तर ती मुलगी तिच्या वडिलांना म्हणते की तुम्ही माझा हात धरा.
म्हणजे तुम्ही माझं बोट धरा. ती मुलगी त्यांचा हात पण धरू शकत होती, पण तिला हे माहित होतं की आपण त्यांचा हात एक वेळ सोडू शकेल, पण आपले वडील आपलं बोट कधीच सोडणार नाही. आणि सरांनी सांगितलं तेव्हा की आम्ही बोट पकडायला तयार आहे, फक्त तुम्ही बोटवर करा. आणि तसंच मी बोटवर केलं आणि आता मी NIT सुरतमध्ये म्हणजे मला ऍडमिशन भेटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्नेहल पवार तर आभार प्राध्यापक ईश्वरा तावरे यांनी मानले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.